धम्म परिषद आहे आणि या धम्म परिषदेला आदरणीय बनते रत्नप्रिय थेरोजी आहेत, आदरणीय भंतेजी आहेत आणि त्यांचं मी ठाणे शहरात पहिलं स्वागत करतो की त्यांनी या ठाण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद घेण्याचा जो संकल्प केला आणि ठाणेकर जे आहेत त्या ठाणेकरांना महाराष्ट्रातून, देशातून किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे बौद्ध भिक्खू येणार आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि 5 एप्रिल 2026 रोजी ठाण्याच्या गडकरी रंगमंदिरामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असं एकदिवसीय ही बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमाविषयी निश्चितपणे आदरणीय भंतेजी आपली भूमिका स्पष्ट करतील, विशद करतील. परंतु या कार्यक्रमाला ठाण्याचे आपले सगळ्यांचे लाडके राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी कधी जातपात मानली नाही आणि आत्ताच आपल्याला माहिती आहे की 1 महिन्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाकडे एक जागा होती राज्यसभेसाठी. तर बरेच जण इच्छुक असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सोलापूरच्या एका गल्लीत राहणाऱ्या परंतु आपल्या वक्तृत्वाने, कर्तृत्वाने प्रसिद्ध असलेल्या अशा ज्योतिताई वाघमारे, ज्यांना आज ज्योतिताईसुद्धा भीमाची लेक, भीमकी बेटी म्हणून मी संसदेत गेले असा आवर्जून उल्लेख करतात, साहेबांचा उल्लेख करतात आणि साहेबांनी खऱ्या अर्थानं या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहात राज्यसभेमध्ये त्यांनी ज्योतिताई वाघमारे यांना खासदार म्हणून पाठवलं. अशा ज्योतिताई वाघमारेसुद्धा या ठिकाणी त्यांची प्रमुख उपस्थिती या बौद्ध धम्म परिषदेला असणार आहे. राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा समाज कल्याण मंत्री संजय शिरसाटजी साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपले एवढा माझेवडाचे आमदार प्रताप सरनाईक आणि राज्याचे विद्यमान परिवहन मंत्री सरनाईक साहेबसुद्धा या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत, हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आदरणीय भंते त्यांचं या ठिकाणी जे धम्मदान असेल, जे चिवरदान असेल किंवा जे मार्गदर्शन या ठिकाणी जे ठाणेकरांना करणार आहेत त्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहेत. साधारण गडकरी रंगाची आपण जर आसन क्षमता पाहिली तर आसन क्षमतेपेक्षा सुद्धा अनेक समाज बांधव असतील, आंबेडकरी अनुयायी असतील, बौद्ध परिषदेतले कार्यकर्ते असतील, यांनासुद्धा आमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, उल्हासनगर असेल, अशा विविध भागांमधून अनेक धम्म बांधव या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि मला वाटतं की दिवसभर ही परिषद चालेल. त्यामध्ये निश्चितपणे धम्म कार्य काय असतं, धम्माचा उद्देश काय, धम्म का असावा, धम्माचं पालन काय करावं, याचं विश्लेषण देशातून आलेले, राज्यातून आलेले आणि परदेशातून आलेले जे आदरणीय भिक्खू आहेत, भंतेगण आहे, ते निश्चितपणे या ठिकाणी करणार आहेत. परंतु आदरणीय भंते यांनी मला या धम्म परिषदेचं एक धम्मसेवक म्हणून त्यांनी मला या ठिकाणी तो मान दिला, या पत्रकार परिषद उपस्थितीचा मान दिला आणि सेवा करण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आज आपण पाहतो की इगतपुरीला विपश्यना सेंटर आहे. पहिला असा लोकांचा समज होता की विपश्यना सेंटर म्हणजे फक्त बौद्ध लोकांचं, पण आज देशातून, विदेशातून, राज्यातून विविध धर्माचे, जातीचे लोक आज तिथे ध्यान साधना करायला जातात, मेडिटेशन करायला जातात. त्यामुळे ही धम्म परिषदसुद्धा, बौद्ध परिषदसुद्धा एक वेगळ्या प्रकारची असेल. यातून निश्चितपणे ठाणेकरांना जे बौद्धिक ज्ञान मिळणार आहे ते त्यांनी घ्यावं असं नम्र आवाहन या ठिकाणी करतो, आग्रहाचं निमंत्रण देतो. जय भीम, नमो बुद्धाय. आज या ठिकाणी आपण सर्व मान्यवर पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाला आहात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. प्रथमतःच ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक म्हणजे जवळपास 7 परिषद होऊन गेलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की कोरोनाचं खूप मोठं संकट महाराष्ट्रामध्ये आलेलं आणि त्या कोरोनाच्या संकटामध्ये लॉकडाऊन लागलं किंवा अनेक अडचणी निर्माण झाल्या,
आणि त्याच्यामुळे ह्या धम्म परिषदा घेता नाही आल्या. पण आता कित्येक म्हणजे खूप वर्ष लोटल्यानंतर असं वाटलं की परत लोकांना ह्या परिषदेची आवश्यकता आहे, कारण की आज आपण बघतोय की भारतामध्ये भगवान बुद्धासारख्या तत्त्वज्ञानी व्यक्तीचा जन्म झाला, बुद्धिमान व्यक्तीचा जन्म झाला आणि भगवान बुद्धाने मानवता प्रस्थापित केली, समता प्रस्थापित केली आणि लोकांना सांगितलं की माझा जो मार्ग आहे हा मानव हितासाठी आणि मानव कल्याणासाठी आहे, कुठल्या एका पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी नाही. मग बुद्धाने मानवता प्रस्थापित केलेली आहे. त्या मानवतेला प्रस्थापित करण्यासाठी भिक्खू संघाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक लोकांना संदेश देत आहोत की आपण हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व जे बाबासाहेबांना आधारित धम्म स्वीकारलेला आहे त्या विचारप्रणालीला स्वीकारून आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. विशेषतः या परिषदेमध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व माजी मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी गेल्या ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते 2024मध्ये, त्यावेळेला वर्षा बंगला या ठिकाणी इतिहासामध्ये पहिल्यांदा, अनेक मुख्यमंत्री झाले असतील पण इतिहासामध्ये पहिले असे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत म्हणजे आहेत, आणि त्या उपमुख्यमंत्री म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी वर्षा बंगला या ठिकाणी 100 भिक्षूंना प्राचरण करून त्या ठिकाणी संघदान त्या ठिकाणी दिलं, भोजनदान त्या ठिकाणी दिलं. ही खूप मोठी एक इतिहासामध्ये नोंद ठेवण्याची गोष्ट आहे. आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या 5 एप्रिलला सुद्धा या भिक्खू संघाला माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या वतीने संघदान आणि भोजनदान सुद्धा भिक्खू संघाला ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील किंवा ठाणे जिल्ह्यातील जे उपासक आणि उपासिका वर्ग आहे यांना धम्म काय आहे, कारण धम्म हा कुठला एक धर्म नाही आहे. धम्म काय आहे? सदाचार, मैत्री, आपुलकी, जिव्हाळा, करुणा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व शिकवणारा मार्ग आहे, तत्वप्रणाली आहे. ही लोकांमध्ये जागृत करण्यासाठी, लोकांना खरा धम्म करण्यासाठी आपण या परिषदेचं आयोजन केलं आहे. तर या परिषदेला मी कार्यक्रमाचा मुख्य संयोजक म्हणून आपल्या सर्व ठाणे जिल्ह्यातील, मुंबईमधील किंवा पनवेलमधील सर्व उपासक आणि उपासिकांना सूचना करतो आणि विनंतीसुद्धा करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित असावं आणि या संघाचा आशीर्वाद घ्यावं. कारण थायलंड, जपान, म्यानमार, तिबेट, लाओस अशा अनेक देशातून भिक्खू संघ या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. एवढीच मी आपल्याला विनंती करेन की मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, कारण तत्वप्रणाली एकदाच मिळते आणि एक ज्ञान हे पैशाने विकत घेतला जात नाही. त्याला एक वेळ असते, त्या वेळेनुसार आपण म्हणजे संधी जर साधली तर जीवनाचं सोनं होतं. म्हणून एक वेळ आहे, म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच मी मंगल कामना करतो.